नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीमध्ये खूप वेगवेगळे बदल आणि ग्रामीण संस्कृती आजही टिकून असलेली दिसते आपल्याला. अगदी जुन्या काळातली सगळी खिल्लारी बैलं ग्रामीण भागात दिसतात. मी एरळीमध्ये उतरलेलो आहे. आमच्या सांगली जिल्ह्यातल्या ढवळी आणि तुर्ची गावाच्या मधोमध असणारी ही एरळा नदी आणि याच्यामध्ये माझ्या शेतात मी आलेलो आहे आणि सकाळच्या वेळेला मला समाधान संपत पाटील भेटलेले आहेत आणि हे आमचे आदरणीय मित्र संपत पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या घरात परंपरा ह्या खिल्लारी बैलांची आहे आणि त्यांचा एक मधला बैल जो आहे तो पळाऊ बैल आहे आणि ते ह्याच्यामध्ये पण भाग घेतात, शर्यतीमध्ये पण भाग घेतात. तर समाधान कसं काय सकाळी आपण तुम्ही नदीत आलेला आहे? सकाळ जरा धुतलं म्हणजे फ्रेश वाटते बैलाच नाही. बरं. आणि मग काय तुमचं आता बंद आहे त्यामुळे जरा पेरणी बंद आहे. बरं. आणि मग आता सकाळी तुम्हाला खूप आनंद मिळतो आहे की नाही? हां, कामाच्या आधी झालं म्हणजे बैलासनी जरा बरं वाटते. बरं. मी तुमचा शेतीत दररोज काय कामं चालू असतात? शेतीत काय हीच की ऊसातली पेरणी वगैरे भाड्यानं ही 2 बैल असते आवताची. मग तुम्ही वडिलांची परंपरा चालवलेली आहे? होय. आणि आता हे मधला बैलचं सांगा ना जरा. मधला बैल जरा पळाव आहे. हां, त्याला असं लय आवत घेत नाही. बरं. मापात आवत असते. हां, जनरलला पळतोय तो बैल. बरं. कुटकुळे कोंगनोळी साईडला सलगरे भागात. कुठे घेऊन जाता? सलगरे भागात हे आमनापूरला ही 21ला नंबर झालाय. बरं. बिलवडीला ही नंबर आलाय. होय. किती बक्षीस मिळतं? 21,000 51,000. मग तुमचा एकच बैल दिसतोय? शुमा एकच बैल असते, पैर करून पळवली ती. हां, कुठलं पैरे करे? पैर असते बाहेरचं कुठलं बी असं. हां, दोघांनी करून. म्हणजे अशी ही बारकी छोटी गाडी का? हा, ही पळाव गाडी असते. ही पळाव गाडी आहे आणि आमच्या भागामध्ये खूप याला एक वेगळी मान्यता आहे असं दिसतंय आम्हाला. समाधान आणि काय म्हणजे तुम्हाला हीच आवड कशी काय निर्माण झाली हो? आवड म्हणजे पहिल्यापासून घरात बैल जायची. हां, आजोबा पंजोबापासून. होय. हा, पिढ्यान चालत झाली. किती शाळा झाली? शाळा 12वी झाली की. मग तरी पण तुम्ही शेतीत काम करताय? शेतीत आवडच आहे. नोकरी नाही? नोकरी आहे ना, गाडी आपली टेलरवर असते. बरं. बघत असते शेती. बरं. मग हे सगळं वातावरण आज आपल्या एरळीच्या काठावरती पाणी आलं याचं समाधान आहे ना? पाणी पाहिजे की, पाण्याशिवाय काय नदीत? होय. बरं. मग आता काय आणि दुसरा बैल घेऊन आणि काय करायचा विचार आहे की नाही? हा, ह्यो एकच बैल पळवायचा. ही 2 अवताला असते ती. बरं. दोन्ही घेऊन पळवायचं शेतकऱ्याचं काम आहे का? मग तुम्हाला शेतीची आवड वडिलांच्या ह्याच्यामुळे आता हे ते. बरं. मग ही बैल आता कमी आलीत आहे ना? कमी आले ते. आता युवा पिढी जरा त्यात पडले त्यामुळे जरा वयस आणि मैदानला चालू झाल्यापासून. हां, नाही शेतात काम करण्याचे आपल्या बैल कमी. मग आता हे आपल्या गावात तशी किती बैल असतील दोन्ही गावात? एक ढवळीत नाही लय, तुरचीत एक 5-6 जोड्या आहेत आवताच्या फक्त. बरं. आवताची बैल कमी आहे, ती पळाव जात आहे. हो. मग आता या बैलांचा सण बेंदूर आलाय, खूप आनंद होतोय ना? होय. हां, बेंद्राला सगळं करायला लागते बैलासनी. हां. 2 दिवस रेस्ट असते. हां. चांगलं आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेतीत काम करताय आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतीत काम कोणीही करत आहे, पण बैल तुम्ही टिकून ठेवले आणि त्यांना पाळणं, त्यांचं पालन पोषण करणं सध्या लय अवघड आहे. होय. वेळ द्यायला लागतोय. खर्चिक आहे. भाडं नाही मिळालं किंवा नाही मिळालं तर त्याला पोसायला लागतंय. होय. शेतातली कामं ट्रॅक्टरमुळे कमी आलेत. खरं आहे का? ट्रॅक्टरनं सगळी कामं करते त्यामुळे बैलाड कोण वळण झालंय. मग तरी पण तुम्ही बैल पाळलेली आहे? बैलांचं काम कसं होतं माहिती आहे का? शेतीत ट्रॅक्टरचा तुडवा होती जादा. कडचं ही रानं निघत नाही ती. बैलानं कडची सगळी रानं निघून तुडवा जादा होत नाही आणि मेहनत चांगली होती बैलामुळे. बरोबर. असा विषय. मग बैलांना मागणी आहे का? बैलांना आता अवताला कमी मागणी आहे. हां, पळाव क्षेत्रात मागणी. मग तुम्ही म्हणताय की ट्रॅक्टरमुळे हे होत नाही, मेहनत म्हणावाशी होत नाही, होत्या मोठी पण बैलानं चांगली होत्या. ट्रॅक्टरची कशी मेहनत, तू असं गातीच्या रानात म्हणा, चिखला विकलाची रानं असली, ट्रॅक्टर तुडवा झाला की मेहनत चांगली होत नाही. बैलानं जरा दाट वल असली तरी बी मेहनत होऊन जाते चांगली. मग मेहनतीला मागणी करतात का बैलांना? पावसाळ्यात जादा होत्या. पेरणीला म्हणा, ही कोळप आहे. बाकी ऊसातली ही अवत सगळी ट्रॅक्टरनं चालू आहे. हां, त्यामुळं कदाचित हे सगळे आता कमी झालेत बैल, आहे की नाही? हा, बैल त्यामुळे कमी झाले आणि माणसाला वेळ मिळत फिरायला. आणि कसं होतंय, 2 बैलाच्या भरड्यात वैरणीत 4 गाया सांभाळते ती. हा. मग ती माणसामध्ये ती दूध येते. हां, त्यामुळे ती माणसं पैसा मिळतोय. हा, पैसा मिळतोय आणि त्यातनं पैसा कमी आहे पण सुख जादा आहे. अरे वा. आणि बैलांना सांभाळणं किंवा ते बैलांना एकट्यानं सांभाळून चालत नाही, सगळ्या घरातल्याच आवड लागते. अरे वा. हां, हे असं आहे. घरात बायकासनी पोरासनी सगळ्यासनी नाद पाहिजे. हां, बैलासनी सांभाळायचं. मग आता तुमच्या घरात ही जी 2 सगळ्यासनी नाद आहे. हां, मग घरात माणसं नसली तरी बी बायका वैरण पाणी शान घाल सगळं. तेच म्हणतोय मी की माणसाला फिरायची सवय लागली आणि तात्पुरतं काम करायचं आणि शेतात तात्पुरतं राहायचं. चिंचणीला जाते ती मायाकाला गाड्या घेऊन. होय का? हा.
बरं मला सांगा की ही म्हणून मी काय म्हणतोय की बैल पूर्वी शेतात 24 तास माणूस असायचा. होय की. आता लोकांना तेवढ्या पुरतं करून गावात फिरायची सवय लागली. काय सवय लागली जास्त कोण वेळ राहणार बी नाही त्यामुळे आणि बैलांना जनावरं सांभाळायचं कधी शेतात बी नाही. हा, बैलांना सांभाळायचं कधी तेच विषय आहे ना. कारण माणूस गुंतून राहतो असं त्यांचं मत आहे. हां होय. त्यामुळे आवड पाहिजे. आवड पाहिजे महत्वाची. मग तुमच्या घरात असं बैल आवड असली की सवड निघते. नाही काय मग तुमच्या घरात बैल नकोत वगैरे असं काय? कधीच नाही आम्हाला, कधी नाही. विरोध कारण नाही. पहिल्यापासून आम्हाला कधी काय म्हणली नाही हा. ती. बैल नको वगैरे, ही करू नको ती करू नको. हां मग ते जर बैल समजा घरातनं गेली तर आपल्याला चुकल्यासारखं होणार. 3 दिवस आम्ही यात्रेला जातो, 4 दिवस. हां मग बाकीच्या घरात माणसं असते त्याची बैल नसली की येड्यागत होते. हां हां बैल कुठे गेली अशी सारखी मग फोन करते ती, बैल पोचले का व्यवस्थित, हां हां हां. देवाला चप आहेत का, वैरण खाते का. म्हणजे आपण घरातल्या माणसावर जितकं प्रेम करतो तसं तितकं बैला- प्राण्यांच्यावर सुद्धा प्रेम केलं होय. पाहिजे. बैलांच्यावर सुद्धा करतो. आता या तिन्हीत एक बैल नसला तर दोन्ही बैल हंबारायची ती. अरे वा. हां एक जर आता ही 2 अवतार नेली, हे घरात असला का हा. नाही ती बैल येऊस तरी हंबरत बसते. म्हणजे त्या मुक्या प्राण्यांचं सुद्धा किती प्रेम आहे बघा. ती एक नसला तरी तिन्हीला ही येड्यागत करते ती, अशी फिरते ती गोल 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 धावणीला. हां 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 हां. बरं मग तुम्ही ह्या 3 बैलांना सांभाळून तुम्ही तुमचं खरोखर निसर्गाचं एक वेगळेपण म्हणजे अजूनसुद्धा टिकवून ठेवलेलं आहे. होय. ग्रामीण संस्कृती टिकवून ठेवली आहे. याच्याबद्दल काय वाटतं? आनंदच यात आहे हो जास्त. हां सुख आहे महत्वाचं. हां 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 ही सिटीत तुम्ही गेला तर बैल असे एखाद्या एक बैल 10,000 माणसाशी बघत उभं राहते नाही. हां हां हां. तसं आपल्यात कसं आपल्याला आहेच ना, त्यामुळे काही विषयच नाही. आणि तुम्ही ह्या बैलांची जोडी अशी केली की अगदी समान वयाची, समान हा, शिंग शिव असणार घरातला होता काय पहिला 2 मोठी होती, आहे. ती 2 विकली, ही घरचा बैल होता. मग ह्याला ती जोड आणून लावली बारका कास्त. म्हणजे आहे तसा जोड लावलाय तो तुम्ही. आदत असताना लावली म्हणजे जोड. त्या समान वयाचा आहे, समान समान- शिंगाचा आहे. हा. हां समान असली म्हणजे कसं आवताला म्हणा गाडीला एखाद्या ताप होत नाही. हां हां. दोन्ही समान आवत, दोन्ही गाडीला समान जाते ती. मग ही बैल आता तुम्ही जे आहे पाळलेली आहेत ह्याच्यामध्ये सगळी घरातल्या माणसांचा लाळा लागलाय त्यांना होय, असं होय. म्हणताय. मग लहान मुलं सुद्धा त्यांच्याजवळ जातात. नाही मारत नाही यातला कुठला बैल कोणालाच. हां बरं. नवीन माणसाला तेवढा हे जरा मारतोय, म्हणजे बाकीचे कोण रुजवतोय फक्त, मारलं नाही आजपर्यंत कुठल्या बैला. मग लहान मुलं खूप त्याच्यात आनंद घेतात. होय होय, बारकी पोर आमच्या धरती सगळी. हां 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 हां. खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही अजून तुमचं शेतकरी पण माझ्या माहितीप्रमाणे टिकून ठेवलं या सगळ्या आधुनिक जगात, डिजिटलच्या युगात, होय, होय. टी व्ही संस्कृतीमध्ये, मोबाईल संस्कृतीमध्ये तुम्ही घरातली बैलं सांभाळून त्याच्यातलं आरोग्य तुमचंही राहतं आहे होय. आणि बैलांना सांभाळून तुम्ही खरोखर शेती संस्कृतीचा परंपरा जपताय. याच्यातला खूप आनंद आहे. खरं आहे होय, का? होय. समाधान. हां हां. आनंद तर आहेच. आणि शिक्षण घेऊन सुद्धा तुम्ही होय, शिक्षण बघत बघत आहे. हां बरं बरं बरं. चांगलं सगळे आहे. शिकलेले आहेत घरात. सगळे शिकलेले आहेत. होय होय. चांगला आहे. हा आमचा येरळीचा काठ आणि इथं तुम्हाला तुर्ची आणि ढवळी हे 2 गावं दिसत आहेत. आणि येरळीमध्ये उतरलेले हे समाधान हे तरुण शेतकरी आता आपल्याला दिसले. त्यांची बैलं पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला. कारण आता बैलं दुर्मिळ झालेली आहेत आणि आमच्याकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही खिलारी जोडी आहे. बरोबर होय, आहे खिलारी. का? हां. आणि पळाव पण तुम्ही त्याचा आनंद घेताय आणि आणि शेतीत शेतीचं पण त्याचा वापर करताय. होय. याचं खूप समाधान आहे. महाराष्ट्रामध्ये खरोखर हे खूप दुर्मिळ वातावरण पाहायला मिळते. समाधान तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.